वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स. पहा, आज आपण डिस्कस करणार आहे लास्ट लेक्चरमधीलच जो एक्सटेंडेड पार्ट होता तो म्हणजे कुरुक्षेत्र आणि योजना यांचा यूज कसा करायचा आहे. पण आज मी बियॉन्ड पॉलिटी, बियॉन्ड PSR जाणार आहे. डेफिनेटली पॉलिटीला तुम्हाला हेल्प होणारच आहे. पॉलिटी इन द सेन्स GS2, राईट. सो डेफिनेटली तुम्हाला GS2 मध्ये तुम्हाला GS2 मध्ये हेल्प होणारच आहे. इन टर्म्स ऑफ पॉलिटीमध्ये हेल्प होणार आहे. ॲट द सेम टाईम सोशल जस्टिस अँड गव्हर्नन्स, ज्याला आपण सामाजिक न्याय आणि प्रशासन म्हणतो, यामध्ये देखील हेल्प होणार आहे. त्याचबरोबर मी सांगितलं होतं इकॉनॉमिक्समध्ये देखील म्हणजेच GS3 मध्ये देखील तुम्हाला हेल्प होणार आहे. याच्या पलीकडं सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्समध्ये वुमेन टॉपिक आहे, आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर इंडियन सोसायटीचा जो पार्ट आहे GS1मध्ये त्या ठिकाणी देखील वुमेनचा पार्ट आहे. कालच्या लेक्चरमध्ये सपोज मी असं ॲज्युम करतो की तुम्ही सर्वांनी नोट्स काढले असतील जेणेकरून तुमचा एक टॉपिक कंप्लीट झाला असेल. सो त्याचबरोबर वुमेनचं पलीकडे जाऊन म्हणजे दुर्बल घटकांबद्दल आहे, बरोबर, दुर्बल घटक. त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानवी संसाधन विकास, सामाजिक न्याय, हे जेव्हा कॉमन प्रश्न येतात सब्जेक्ट ओरिएंटेड की जिथं स्पेसिफिक काही नाही आहे, अशा ठिकाणी देखील तुम्हाला डेटाचा यूज करता येणार आहे. सो लेट्स बिगिन फॉर द टुडेज डिस्कशन. लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं की कशाप्रकारे पंचायती राज इन्स्टिट्यूशन्समध्ये या महिलांच्या सहभागाची भूमिका काय आहे, लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये पंचायत राजची भूमिका काय आहे, महिलांचा सहभाग कशा पद्धतीने वाढवता येईल, त्यासाठी उपाययोजना काय करता येतील. त्याचबरोबर आपण आणखीन पाहिलं ते म्हणजे त्याच्यामध्ये अडथळे कोणते आहेत की महिलांच्या सहभागासाठी निर्माण होणारे, ह्या सर्व अँगलनी त्याच्यावरती चर्चा केली. आता पाहणार आहोत पुढचा पॉईंट, तो म्हणजे जेंडर बजेटिंग, लिंग आधारित अर्थसंकल्प. पहा, जेंडर बजेटिंग रिप्रेझेंट्स, हे इंट्रोडक्शन देखील होऊ शकतं. काय रिप्रेझेंट करतं जेंडर बजेटिंग? अ ट्रान्सफॉर्मेटिव्ह फिस्कल अप्रोच, एक परिवर्तनात्मक फिस्कल म्हणजे काय, राजकोषीय म्हणतो किंवा वित्तीय म्हणतो. एक परिवर्तनात्मक राजकोषीय किंवा वित्तीय दृष्टिकोन दॅट सिक्स टू इंटिग्रेट ए जेंडर पर्स्पेक्टिव्ह, की लिंग आधारित दृष्टिकोन तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करायचा आहे. म्हणजे बजेट जेव्हा बनवतो आपण, अर्थसंकल्प जेव्हा तयार करतो, त्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला कुठेतरी लिंग आधारित किंवा वुमेन एम्पॉवरमेंटच्या कंटेक्समध्ये त्या प्रोसेसमध्ये मग कशा प्रकारे बजेटची जी काही प्रोसेस आहे, सुरुवातीला बजेट तयार करण्यापासून मग बजेट कसं तयार केलं जातं, बजेट तयार करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो म्हणजे कशा पद्धतीने इनपुट्स घेतले जातात, लास्ट इयरला कोणती स्कीम कशा प्रकारे प्रेफरन्सने काम करते, चांगलं परफॉर्मन्स देते, ॲट द सेम टाईम ह्यावर्षी कोणत्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या, प्रायोरिटीज काय, फ्युचरचा विचार करून काय, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून एक बजेट किंवा अर्थसंकल्प तयार करण्यात येतो. मग त्या प्रोसेसमध्ये कुठेतरी प्रत्येक फॅक्टरमध्ये एक सेकंड येस. सो त्या बजेटमध्ये त्या प्रत्येक प्रोसेसमध्ये तुम्हाला लिंग आधारित दृष्टिकोन ठेवायचा आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे खर्चाचा आराखडा तयार करताना, एक्सपेंडिचर फ्रेमवर्क तयार करताना, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे धोरणांचं प्लॅनिंग करताना, योजना आखताना, कोणतीही धोरणं आखताना तुम्हाला ह्या सर्व गोष्टींमध्ये जेव्हा जेंडर पर्स्पेक्टिव्ह इंटिग्रेट केला जातो, तो कशासाठी, एक परिवर्तनात्मक वित्तीय दृष्टिकोनाच्या अँगलनी किंवा वित्तीय दृष्टिकोनाच्या पर्स्पेक्टिव्हनी, तेव्हा त्याला आपण जेंडर बजेटिंग असं म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढे काय पहा, दी पर्सिट ऑफ ए जेंडर इक्वॅलिटी. मग कीवर्ड्स मेन्शन ठेवा की आपल्याला वुमेनवरती एसे आला, जेंडरवरती एसे आला तर कोणते कोणते कीवर्ड आले पाहिजेत. येस. सो तुम्हाला एसेसाठी सुद्धा देखील हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आणि हॅव पेशंट हा टॉपिक थोडा मोठा आहे, ठीक आहे, कारण तुम्हाला इथून भरपूर सारं कंटेंट मी आज वुमेनसाठी एसेसाठी देऊन जाणार आहे आणि डेफिनेटली तुमचा GS3चा एक पार्ट कवर होणार आहे. एवढंच काय, मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की जेव्हा नेक्स्ट अर्थसंकल्प येईल, कदाचित तुमची मेन्स ही पुढील येणाऱ्या बजेटच्या नंतर असणार आहे. मग ते महाराष्ट्र बजेट असो किंवा भारत सरकारचं बजेट असतो, मग त्या बजेटच्या नंतर तुम्ही सेल्फ प्रिपेअर कसं करायचं आहे या अनुषंगाने मी ते सांगणार आहे. ठीक आहे. सो GS3च्या पर्स्पेक्टिव्ह देखील वुमेन पॉईंट किंवा हा महत्त्वाचा असणार आहे. मग पहा, सो जेंडर इक्वॅलिटी इंक्रीजिंगली
बीन रिकग्नाइज नॉट ओनली ॲज अ मॉरल इम्पेरेटिव्ह, हे फक्त नैतिकता म्हणून पाहिलं जात नाही की लैंगिक समानता असली पाहिजे समाजात, ही फक्त आता नैतिक राहिलं नाही, बट ॲट द सेम टाईम एक चांगल्या प्रकारची स्ट्रॅटजी बनली. कशासाठी? इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ, सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास करायचा असेल, त्याचबरोबर तुम्हाला जर शाश्वत विकास करायचा असेल तर ही एक प्रकारे चांगली स्ट्रॅटेजी बनलेले, धोरण बनलेले. सो नोट्समध्ये सिम्पली आपल्या काय येईल? जेंडर बजेटिंग, लिंग आधारित अर्थसंकल्प. सो त्याच्यामध्ये काय येईल? इंट्रोमध्ये काय लिहू शकतो आपण? हा एक परिवर्तनात्मक वित्तीय दृष्टिकोन आहे किंवा आर्थिक दृष्टिकोन आहे. सिंपल. मग याच्यामध्ये काय काय त्यांनी सांगितले की त्याच्यामध्ये इंटिग्रेट केलं जातं, म्हणजे एकाग्रित केलं जातं. काय केलं जातं इंटिग्रेट? सगळ्यात महत्त्वाचं, येस, काय इंटिग्रेट केलं जातं? जेंडर पर्स्पेक्टिव्ह, लिंग आधारित दृष्टिकोन पर्स्पेक्टिव्ह, लिंग आधारित दृष्टिकोन त्याच्यामध्ये इंटिग्रेट केला जातो, एकाग्रित, एकात्मक. पण कोणत्या प्रोसेसमध्ये? एक बजेट बनवत असताना. सो बजेटची जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये. सेकंड थिंग, बजेट प्रोसेस सोबतच त्यांनी काय सांगितलं ऑलरेडी? एक्सपेंडिचर फ्रेमवर्क, खर्चाच्या बाबतीत सुद्धा. आणि थर्ड थिंग त्यांनी काय सांगितलेली? यस, थर्ड थिंग त्यांनी सांगितली ती म्हणजे पॉलिसी मेकिंग. यस, धोरणं ठरवताना किंवा धोरणे आखताना. हे झालं तुमचा इंट्रोडक्शन. आता पुढे काय पहा? सगळ्यात पहिला वर्ड आला आपला लैंगिक समानता. ठीक आहे. दुसरा वर्ड काय आला? सो आजच्या काळात जेंडर, ही जी लैंगिक समानता आहे ही फक्त नैतिक नाही आहे. म्हणजेच काय? फक्त नैतिक नाही, याचा अर्थ नैतिक आहेच, बट त्या पण नैतिकतेपुरतीच मर्यादित नाही, तर तो एक प्रकारे धोरणात्मक स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग ज्याला म्हणतो आपण, धोरणात्मक आराखडा आहे. कशाच्या दृष्टिकोनातून धोरणात्मक आराखडा आहे? दोन गोष्टी. एक म्हणजे इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी. आणि दुसरं कोण असेल? म्हणजे इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ. आणि सेकंड थिंग काय असेल तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास. सो अशा पद्धतीने तुम्हाला नोट्स तयार करावे लागतील. सॉरी, ठीक आहे. सो सर्वसमावेशक आणि आर्थिक वृद्धी आणि शाश्वत विकास. सो या दोन्ही अँगलनी तुम्हाला तयारी करावं लागेल किंवा त्या दोन्ही अँगलनी जेंडर पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला बनवावा लागेल. तो त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहे. येस. नेक्स्ट, while significant strides have been made in improving the women's access to the education, healthcare and political representation. सो त्यांनी काय सांगितलंय? भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारे प्रगती साधण्यात यश आलेलं आहे. कशाबद्दल? की महिलांना प्रवेश मिळाला आहे शिक्षणामध्ये, त्यांच्या स्वास्थ्यामध्ये किंवा आरोग्यामध्ये, त्याचबरोबर राजकीय प्रतिनिधित्वामध्ये. सो राजकीय त्याला प्रतिनिधित्व पण चांगल्या पद्धतीने मिळालेले. कुठं? लोकल पंचायतमध्ये 33% रिझर्वेशन मिळाले. परंतु काही स्ट्रक्चरल डिस्पॅरिटीज आहे, भेदभाव अजूनही आहेत. ठीक आहे, कमतरता, उणिवा अजूनही आहेत. कुठे? जेणेकरून त्यांचं फुल पार्टिसिपेशन इन द इकॉनॉमी अँड द सोसायटी. सो समाजामध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं पूर्णपणे पार्टिसिपेशन दिसून देत नाही. आपल्याला अजून पण वुमेन लेबर किंवा फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन कमी दिसून येतो. अजून देखील आपण घरकाम जे त्याला अनपेड वर्क म्हणून कन्सिडर करतो, त्याला अजून प्रॉपर इकॉनॉमीमध्ये वर्क डे किंवा एम्प्लॉयमेंट असं कन्सिडर करत नाही. सो ह्या गोष्टींमध्ये थोडीशी डिस्पॅरिटी आहे अजून. ठीक आहे. ही बऱ्याच वेळा कशामुळे? कन्व्हेन्शनल बजेटिंग जे फ्रेमवर्क आहे, की आत्तापर्यंत जे पारंपरिक अर्थसंकल्पाचा जे आराखडा किंवा दृष्टिकोन पाळला जातो त्याच्यामुळे, की त्याच्यामध्ये काय आहे की ॲझ्युम केलेले जेंडर न्यूट्रॅलिटी, की ते ॲझ्युम करून चालतात की हे बजेट आहे ना, लेट सपोज मी हेल्थसाठी तयार करत असेल तर हे सर्वांसाठीच आहे ना. उदाहरणार्थ प्रधानमंत्री आरोग्य योजना आली. ठीक आहे, प्रधानमंत्री आरोग्य योजना, त्याला आयुष्यमान भारत पण म्हणतो आपण, बरोबर? आयुष्यमान भारत. मग आपण काय सांगतो की याच्या अंडर प्रत्येक फॅमिलीला प्रत्येक वर्षाला साधारणतः
5 लाख रुपीजपर्यंतची मदत केली जाईल तुमच्या स्वास्थ्यासाठी. ठीक आहे, 5 लाखापर्यंत काय खर्च येईल ते गव्हर्नमेंट इन्शुरन्स थ्रू पे करेल. मग आपण ॲज्युम करतो की फॅमिलीमध्ये जेवढे सगळे आहेत, मग पुरुष असो स्त्री असो, सर्वांसाठी ही न्यूट्रल स्कीम तयार केलेली आहे. इथे कुठे डिस्क्रिमिनेशन नाही, मान्य. पण आपल्याला दिसून येईल ना की कुठे ना कुठे कसल्या तरी प्रकारे महिलांमध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये डिस्क्रिमिनेशन घडून येतं आहे. मग खास ही महिलांसाठी स्कीम आहे का? नाही. पण जोपर्यंत तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना सारखी स्कीम आणत नाही आणि त्याच्यामध्ये ते जे घर आहे त्या घरातील फिमेल जी आहे तिच्या नावावरच रजिस्ट्रेशन असलं पाहिजे अशा पद्धतीने करत नाही, तोपर्यंत ती स्कीम महिलांसाठी असं म्हणता येत नाही. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कशा संदर्भात आहे? कुकिंग गॅस. ही गव्हर्नमेंटने सगळ्यांना कुकिंग गॅस फ्री ऑफ द्यायचं ठरलं. आता ही स्कीम महिलांसाठीच काच म्हटली जाते? कारण का ॲक्च्युली ही स्कीम फक्त महिलांसाठी आहे का? नाही, तर घरातल्या सर्वांसाठीच आहे. परंतु ही महिलांसाठी खास का म्हटलं जातं? कारण महिलांच्या हेल्थवर त्याच्यावरती खास लक्ष देण्यात आलेलं आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय समजून घ्या की फक्त जनरली जे ॲज्युम केलं जातं, मानून चाललं जातं की मानलं जातं की हां ठीक आहे असेल, ही सर्वांसाठी न्यूट्रल आहे. तर तसं न मानता त्याच्यामुळे जे काय डिफरन्शिएटेड नीड्स, ज्या महिलांच्या विशेष गरजा आहेत त्या विशेष गरजांकडे दुर्लक्ष होतं. सर्वांसाठी म्हणून असं म्हणून महिलांच्या ज्या विशेष गरजा आहेत, त्यांच्या ज्या विशेष भूमिका आहेत, त्याचबरोबर की त्या दोघांच्या सोबत महिलांसाठी जे खास केलं पाहिजे याच्याकडे दुर्लक्ष होत जातं. ठीक आहे, ह्या कंटेक्समध्ये, या संदर्भामध्ये जेंडर बजेटिंग हॅज इमर्ज ॲज ए ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉलिसी टूल दॅट इंटिग्रेट्स. हे ऑलरेडी बघितलेलं आहे आपण. कशा प्रकारे इंटिग्रेट करतं? प्लॅनिंगमध्ये. म्हणजे एखादी स्कीम जर आपल्याला प्लॅन करायची तर त्याच्यामध्ये महिलांचा, जेंडरचा कॉम्पोनंट कसा इंटिग्रेट करता येईल? अलोकेशन. एखाद्या स्कीमला पैसा अलोकेट करायचा आहे तर त्याच्यामध्ये महिलांच्या कॉम्पोनंटला कसं, की आपण म्हणू शकतो का की मनरेगामध्ये 30% महिलांना रोजगार मिळाला पाहिजे कंपल्सरी, 50% महिलांना रोजगार कंपल्सरी असलं पाहिजे. म्हणजे जेवढ्याच लोकांना तुम्ही रोजगार द्याल तर कमीत कमी 50% महिला असल्या पाहिजे. सो एक्झिक्युशन, प्लॅनिंग, अलोकेशन आणि त्याचबरोबर असेसमेंट ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर, जे सार्वजनिक खर्च होणार आहे त्याच्यामध्ये असेसमेंट करताना सुद्धा महिलांवरती किती परिणाम झाला या स्कीमचा हे देखील आपल्याला त्याच्यात इन्कॉर्पोरेट करावं लागणार आहे. इट चॅलेंजेस द न्यूट्रॅलिटी ऑफ द फिस्कल पॉलिसी. जे एक प्रकारे आपण जे वित्तीय अर्थसंकल्प मांडतो किंवा वित्तीय धोरण मांडतो त्याला त्याने आव्हान दिलेले आहे की तुम्ही जे म्हणता ना हे ॲक्च्युली न्यूट्रल आहे आमचं वित्तीय धोरण, ते खरंच न्यूट्रल आहे का? सिम्पल ॲज क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट. By systematically examine how the budgetary provisions impact women and men differently. So एकच प्रोव्हिजन असेल, लेट सपोज या वर्षी कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करायचं ठरलं आहे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये. मग तुम्हाला ह्याचं इम्प्लिमेंटेशन करत असताना कुठेतरी हे ॲनालाइज करावं लागेल की याचा महिलांवरती आणि पुरुषांवरती जर डिफरंट परिणाम होतो आहे तर तो ॲनालिसिससुद्धा करता आलं पाहिजे पुन्हा गव्हर्नमेंटला, त्याचा इम्पॅक्ट वेगळ्या कशा पद्धतीने होतो आहे. ठीक आहे, त्याचबरोबर अजून काय फायदे बघा याच्यामुळे काय येणार आहे? एक ग्रेटर ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता येणार आहे. समता प्रस्थापित होतं. पहा, इक्वॅलिटी म्हणजे समानता, इक्विटी म्हणजे समता. याच्यातला फरक काय मग समजून घ्या. सर्वांना माहिती आहे इक्वॅलिटी आणि इक्विटीमध्ये फरक काय. ठीक आहे, हे एक कंपाऊंड आहे. कदाचित सर्वांनी हा फोटो पाहिला देखील असेल. आणि ह्या कंपाऊंडमध्ये हे तिघंजणं उभे आहेत. हा एक इंडिव्हिज्युअल आहे उभा, हा एक आहे आणि हा एक. ह्या तिघांनाही या कंपाऊंडच्या पलीकडे दिसत नाही. मग आपण काय केलं, ह्या तिघांनाही इक्वल पद्धतीने खाली बॉक्सेस उभे राहायला दिले आणि हे बॉक्सेस सर्वांना समान असले पाहिजे. याला म्हणतो आपण इक्वॅलिटी, की सर्वांना समानतेने दिले. परंतु आता इथं हाईट सर्वांची समान आहे का? नाही. एकाची हाईट इथपर्यंतचे, एकाची हाईट इथपर्यंतचे आणि एकाची हाईट त्या बॉक्सेसमुळे त्याला दिसायला लागल्या गोष्टी. गव्हर्नमेंट काय म्हणते की आम्ही समानतेने सर्वांना दिले, पण सर्वांना ती मॅच पाहता आली का? त्या कंपाऊंडच्या पलीकडे पाहता आलं का? जे काही गोष्टी त्या सर्वांना त्या गोष्टीचा लाभ घेता आला का? नाही. परंतु सर्वांना समान दिलेलं आहे ना आपण. मग याला म्हणतात समानता, इक्वॅलिटी. दुसरी गोष्ट आहे, कन्सेप्ट आहे ती म्हणजे इक्विटी, समता. मग समता म्हणजे काय? ज्याला जशी नीड आहे त्याला तसं. ज्याची हाईट कमी आहे त्याला मोठा बॉक्स प्रोव्हाइड केला, ज्याची मध्यम हाईट आहे त्याला छोटा बॉक्स प्रोव्हाइड केला, ज्याची जास्त हाईट आहे त्याला कमी बॉक्स प्रोव्हाइड केला, जेणेकरून सर्वांना ह्या मॅचचा आनंद घेता येईल. सो हा डिफरन्स आहे इक्विटी आणि इक्वॅलिटीमध्ये.
सो मग इथं डिस्क्रिमिनेशन करावं लागतं तुम्हाला, आणि हे डिस्क्रिमिनेशन जेव्हा जेंडर बेस्ड होतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, जेंडर बजेटिंग. सो अर्थसंकल्पामध्ये हा अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन केलं जातं जेव्हा जेंडर बेसिसवरती तेव्हा. म्हणजेच काय, जेंडर बजेटिंगचे फायदे काय, हा नेक्स्ट टॉपिक असेल तुमचा. व्हॉट आर द डिफरंट बेनिफिट्स ऑफ जेंडर बजेटिंग. मग काय काय पहा फायदे, आपण सुरुवातीपासून सुरू करूया. पहिला फायदा सर्वात त्याने सांगितलं की लैंगिक समानता, जेंडर इक्वॅलिटी, इथपासून सुरू झाला. दुसरं सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी. मी तुमच्यासाठी लिहितोय, मला काय जास्त लिहायची हौस नाही आहे, माझं काम झाले, मी PPT पण आणू शकतो इथं, पण मी जेवढं लिहितोय तेवढं तुम्ही लिहिताय. याचा अर्थच तो आहे की याचा अर्थ तुम्ही लिहा, तुमच्या हाताखालून जाऊ द्या. जोपर्यंत तुम्ही तुमच्या हाताने लिहित नाही तोपर्यंत होणार नाही. तिसरी गोष्ट, ठीक आहे, सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी झालं. त्याच्यानंतर शाश्वत विकास. ह्या 3 गोष्टी तर आपण पाहिल्याच होत्या. आता याच्या पुढं काय, चौथी गोष्ट, जी काही वित्तीय धोरण त्याच्यामध्ये पारदर्शकता येते, पारदर्शकता. त्याचबरोबर काय येते त्याच्यामध्ये, समता. हे आत्ता जस्ट पाहिलं, ठीक आहे. ट्रान्सपरन्सी, इक्विटी अँड अकाउंटेबिलिटी इन अ गव्हर्नन्स. सो प्रशासनामध्ये, त्याचबरोबर प्रशासनामध्ये उत्तरदायित्व. सो प्रशासनामध्ये उत्तरदायित्व सुद्धा येतं. सो त्याचबरोबर इथे जर कोणत्या पॉईंट्स असतील ते सुद्धा लिहू शकता. जसं की महिलांना हेल्थ एज्युकेशनमध्ये तुम्हाला ॲक्सेस मिळताना दिसून येईल. त्याचबरोबर पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन वाढलेलं दिसून येईल. त्याचबरोबर अजून काय दिसून येईल, यस, ठीक आहे, अजून पहा पुढे आता. बाय अलाइनिंग द फिजिकल प्रायोरिटी विथ जेंडर सेन्सिटिव्ह ऑब्जेक्टिव्ह, जेंडर बजेटिंग सिक्स टू रिड्रेस द हिस्टॉरिकल इम्बॅलन्स अँड प्रमोट द कॅपेबिलिटी डेव्हलपमेंट ऑफ वुमेन ॲज अन ॲक्टिव्ह एजंट ऑफ चेंज. सो एक सक्रिय एजंट ऑफ चेंज म्हणजे काय, प्रतिनिधी असतो. चेंज म्हणजे बदलाचा प्रतिनिधी, ठीक आहे. जो सक्रिय बदलाचा प्रतिनिधी आहे, म्हणून महिलांना काम करता यावं म्हणून त्यांच्या कॅपेबिलिटी एन्हान्समेंट करणं, क्षमतेचा विकास करणं, आणि त्याचबरोबर जे काही ऐतिहासिक भेदभाव त्यांच्यासोबत झालेले ते दूर करण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे पॅट्रियार्की कमी करण्याचा प्रयत्न करणं. इम्पेरिकल एव्हिडन्स म्हणजे काय, आपल्याला वस्तुतः फॅक्च्युअली काही गोष्टी पुराव्यानिशी जर पाहायला मिळाल्या की काय सांगतात, जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेटिंग कॉन्ट्रीब्यूट्स नॉट ओनली टू द इंडिव्हिज्युअल एम्पॉवरमेंट बट ऑल्सो ब्रॉडर डेव्हलपमेंट गोल्स. की फक्त सपोज वुमेन सेंट्रिक एखादी स्कीम आणली आपण आणि तो पर्स्पेक्टिव्ह असला आपला, तर त्या फक्त एका वुमेनलाच हेल्प होणार नाही. नेहमी म्हटलेले बघा, गांधीजींनी म्हटलेले, आंबेडकरांनी म्हटलेले, नेहरूंनी म्हटलेले, तिघांनी कोट वापरलेले आणि तिघांच्या कोटचा एकच सार आहे. तो सार म्हणजे काय, की तुम्ही महिलांची प्रगती केली तर कुटुंबाची प्रगती होते, महिलाची प्रगती झाली तर समाजाची प्रगती होते. जो समाजामध्ये महिलांचं स्थान कमी आहे तो समाज कधीच विकसित असू शकत नाही. ह्या अशा 3 प्रकारचे कोट आहे. बट ओव्हरऑल अंडरस्टँडिंग एकच आहे, जेव्हा तुम्ही वुमन एम्पॉवरमेंटसाठी काम करता तेव्हा तुम्ही ॲक्च्युअल सोसायटल एम्पॉवरमेंटसाठी, नेशन एम्पॉवरमेंटसाठी काम करत असता. फॉर एक्झाम्पल त्याने सांगितलं याच्यामध्ये काय काय गोल्स आहेत आपले, जे की ब्रॉडर गोल्स आहेत ते सुद्धा फुलफिल होऊ शकतात, ते सुद्धा फायद्यामध्ये येतील. जसं की उदाहरणार्थ वर्कफोर्स पार्टिसिपेशन, महिलांचं आर्थिक क्रियाकलापांमध्ये सहभागीकरण वाढेल. त्याचबरोबर वुमेन लेड एंटरप्राइजेस, नवीन नवीन जे स्टार्टअप्स येतात ते एंटरप्राइजेस, कंपन्या उभ्या राहतात ते त्या महिलांच्या नेतृत्वाखाली उभे राहतील. त्याचबरोबर ह्युमन कॅपिटल, एक प्रकारे मानवी संसाधन तुमचं वाढत जाईल. त्याचबरोबर आउटकम्स अक्रॉस द जनरेशन. ॲज सच जेंडर बजेटिंग इज, नेक्स्ट पेज. As such, gender budgeting is increasingly viewed as a central to the building resilient economies and inclusive society. So, next topic पण फायद्याचा हा, की हे जेंडर बजेटिंग आहे ना, जसं जसं तुम्ही ते इम्प्लिमेंट करत जासाल तसं रेझिलियंट इकॉनॉमीज, म्हणजे रेझिलियंट म्हणजे काय, कोणत्या गोष्टीसाठी एक प्रकारे प्रबुद्धतेने उभं आहे, की कणखरपणे उभं आहे, की रेझिलियंट येते, की सहजपणे त्याचा सपोज एखादा निगेटिव्ह गोष्ट आली, लेट्स से पूर आला, ठीक आहे, किंवा तुमचं कोणतीही नॅचरल कॅलॅमिटी आली, नैसर्गिक काय म्हणतो आपण त्याला, कॅलॅमिटीज म्हणजे नैसर्गिक आपत्ती, यस, कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर तुमच्या अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग असतात, सो प्रतिरोध करणाऱ्या. सो अशा प्रतिरोध तुमची एक प्रकारे अर्थव्यवस्था तयार होईल, की मजबूत अर्थव्यवस्था तयार होईल, आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वसमावेशक समाज देखील तयार होईल. जेंडर बजेटिंग बिल्डिंग अ स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्क फॉर वुमेन लेड ग्रोथ. लक्षात ठेवा, वुमेनच्या नेतृत्वाखाली आपल्याला विकास करायचा आहे. आता फक्त महिलांचा विकास करणं एवढं नाही टार्गेट, महिलांच्या नेतृत्वाखाली किंवा महिलांनी नेतृत्व केलेला विकास, ठीक आहे. पहा,
जेंडर बजेट रिप्रेझेंट द फिजिकल अप्रोच दॅट सिक्स टू इंटिग्रेट, ऑलरेडी आपण पाहिलं पॉलिसी प्लॅनिंगपर्यंत. रादर दॅन ट्रिएटिंग द पब्लिक बजेट्स ॲज अ जेंडर न्यूट्रल instruments emphasizes the need to assess and restructuring the existing allocation to address the gender based disparity, improve the socio-economic outcome for women. की आपण बघतो हे बजेट आहे ना न्यूट्रल आहे असं बघण्यापेक्षा ते कुठेतरी महिलांच्या बाजूने देखील आहे असं देखील पाहायला सुरुवात करावं लागेल, तरच आपले सामाजिक आर्थिक जे काही आउटकम्स आहे, परिणाम आहे ते सुधारणार आहेत. ठीक आहे. By embedding a gender analysis into the core of public financial management, ह्या अप्रोचमुळे काय होतंय, एकतर आपल्या ज्या डेव्हलपमेंट प्रायोरिटीज आहे, विकासाचे जे आपले काय म्हणतात प्राधान्यक्रम आहेत, त्या प्राधान्यक्रमामध्ये सर्वसमावेशकता असेल, समताचा दृष्टिकोन असेल, त्याचबरोबर प्रतिसादात्मक असेल, हे सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात ह्या जेंडर बजेटिंगमुळे. की जी आपली लोकशाही, जी आपली अर्थव्यवस्था आहे ती एक प्रकारे रिस्पॉन्सिव्ह रेझिलियंट होऊ शकते, डेव्हलप इन्क्लुझिव्ह इक्विटेबल होऊ शकते, सर्वसमावेशक समतेने भरलेली आणि ॲट द सेम टाईम प्रतिसादात्मक बनू शकते. प्रतिसादात्मक म्हणजे काय, जर एखाद्या गोष्टीचा निगेटिव्ह लेट्स से कोविड आला, संपूर्ण समाजावरती अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाला, तुम्ही फास्ट रिॲक्ट केलं पाहिजे की लगेच कोणाला तरी पॅकेजेस द्या. पॅकेजेस इन टर्म्स ऑफ फूड पॅकेजेस नाही, आत्मनिर्भर पॅकेज आली होती स्कीम, राईट. सो त्यावेळेस तुम्हाला इंडस्ट्री रिव्हाइव्ह करायचं. सो तुमची इकॉनॉमी रिस्पॉन्सिव्ह असली पाहिजे की ज्यावेळेस इंडस्ट्रीला गरज आहे त्यावेळेस कन्झम्पशन लोकांनी वाढवलं पाहिजे की नाही मला पैसे साठवून नाही ठेवायचे, मला गरज आहे इकॉनॉमीला माझ्या, मग मी कॉन्ट्रीब्यूट करणार आहे कन्झम्पशन करून, जसं की तुम्ही आता करता ते. जसं पहा इथे येऊन पुण्यामध्ये मलाच कळत नाही असं वाटतं की दरवर्षी की धिस इज द लास्ट इव्हेंट, हे शेवटचं फेस्टिवल आहे, लगेच पुढचं फेस्टिवल, पुढच्या वर्षी तेवढीच गर्दी आहे. जर ह्या वर्षी 100 लोक आली तर पुढच्या वर्षी 400 लोक येऊ राहिले. ह्या वर्षी असं वाटतं ही आयुष्यातली ह्या जगातली शेवटची दिवाळी आहे, पुढच्या वर्षी परत दिवाळी येणार नाही, अशा पद्धतीने लोक शॉपिंग करू राहिलेत, एवढं कॉन्ट्रीब्यूट करू राहिलेत. बरं तुम्ही मला वाटत असेल सर नाही, हे तुमचं ऑब्झर्वेशन आहे फक्त, कालच इन्फ्लेशन इंडेक्स आली. इन्फ्लेशन इंडेक्स म्हणजे काय, यस महागाई दर, बरोबर. ते महागाई दरांनी काय सांगितलं, ह्या ऑक्टोबर महिन्यात, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात पुन्हा महागाई दर मागील 3 वर्षातील सर्वात जास्त पोहोचलेला आहे. ॲक्च्युली टू बी प्रिसाईज 2.5 इयर्सपेक्षा जास्त. सो मागच्या 2-2.5 वर्षातील सगळ्यात जास्त महागाई दर आता ह्या महिन्यात नोंद केली, त्याची पुन्हा 60% पोहोचला. महागाई दर कधी वाढतो, जेव्हा मागणी वाढते गोष्टींची. मागणी कधी वाढली, ह्या फेस्टिवल सीझनमुळं. असं वाटायला लागलं फेस्टिवल सीझन नको, मग सेलिब्रेट करायचे विसरलेत लोक. ॲक्च्युली दिवाळी काय आहे ना, हे सेलिब्रेट करायचं विसरलेत. त्या सणाच्या नावाखाली शॉपिंगची एन्जॉयमेंट घेऊ राहिलेत, कन्झ्युमरिझमची, उपभोक्तावादाची एन्जॉयमेंट घेऊ राहिलेत. उपभोग घेणे गोष्टींचा ही एन्जॉय झाली नाही की सण सेलिब्रेट करणे, लक्षात ठेवा. ठीक आहे, असो हरकत नाही. नेक्स्ट द इव्हॉल्युशन ऑफ, आता पहा भारतामध्ये ह्या जेंडर बजेटिंगची उत्क्रांती कशी झाली ते बघा. ठीक आहे, हे एक आपल्याला दिसून येतं की सर्वसमावेशक प्रशासन भारतामध्ये असलं पाहिजे याची गरज सर्वांना भासू लागली होती. त्याचबरोबर त्याचं जे फाउंडेशन आहे, त्याचा पाया हा 1990च्या दशकामध्ये रुजला गेला. त्याचा एक कल्मिनेटिंग इन टू द लँडमार्क रिपोर्ट, एक चांगलं प्रकाशन आलं किंवा रिपोर्ट आला, अहवाल आला 2001 मध्ये, वर्किंग ग्रुप ऑन एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन फॉर द 10th 5 year, म्हणजे 10वा जो काही पंचवार्षिक योजना होती त्याच्यासाठी जो महिलांचा एक वर्किंग ग्रुप, कार्यात्मक गट तयार करण्यात आला होता महिलांच्या गोष्टी स्टडी करण्यासाठी. त्यांनी देखील ती नीड 2001 मध्ये स्पेसिफिकली बोलून दाखवली की त्यांनी ॲडव्होकेट केलं, त्यांनी प्रोत्साहन दिलं की आपल्याला जेंडर बजेट, ठीक आहे ते फिलर झालं, जेंडर बजेटिंग अडॉप्ट करायला पाहिजे. आणि ह्याच शिफारशीच्या आधारावरती काही इन्स्टिट्यूशनल संस्थात्मक सुधारणा करायचं त्यांनी सुचवलं. त्या अनुषंगाने 2005 आणि 6, मी हे फास्ट का घेतोय हे तुमच्या नोट्समध्ये यायला नको, हे तुम्हाला फक्त माहिती असलं पाहिजे. बिलकुल क्वेश्चन येणार नाही आहे, बिलकुलही मेन्सला उपयोगाचं नाही आहे, माझं डायरेक्ट स्पेशल म्हणणं आहे. ज्या गोष्टी उपयोगाच्या त्या लिहायच्या नोट्समध्ये असल्या पाहिजे, बाकीच्या गोष्टी बॅकअप द माइंड नॉलेज म्हणून ठेवायच्या. 2005-6 मध्ये अर्थ खात्याने किंवा अर्थ मंत्रालयाने, वित्त मंत्रालयाने जेंडर बजेट स्टेटमेंट पहिल्यांदा आणलं 2005-6. 5-6 म्हणजे मनमोहन सिंग यांचं सरकार फर्स्ट टाईम आलं होतं. सो त्यांना माहिती होतं याचं महत्त्व, त्यांना समजून सांगायची गरज नव्हती, त्याच्यामुळे त्याने ते इन्क्लूड केलं. आणि तिथून पुढं युनियन बजेटचा, केंद्रीय अर्थसंकल्पाचा तो एक रेग्युलर भाग बनलेला आहे. याच्यामुळं इंडिया अमंग द अर्ली अडॉप्टर्स ऑफ, सो पूर्ण जगामध्ये जे काही देशांनी सुरुवातीच्या काळात अडॉप्ट केलं होतं त्यापैकी एक इंडिया झाला. आणि पर्टिक्युलरली डेफिनेटली साऊथ एशियामध्ये सुद्धा तो एक प्रकारे त्यांनी बदल घडून आणण्यासाठी प्रोत्साहन दिलं. ठीक आहे, नेक्स्ट
इंडियाज जेंडर बजेटिंग एफर्ट्स हॅव इव्हॉल्ड फ्रॉम अ फोकस ऑन. मग आपले जे काही अप्रोच आहे, दृष्टिकोन आहे त्या जेंडर बजेटकडे बघण्याचा, तो 2005-06 पासून इव्हॉल्व व्हायला सुरुवात झाला, त्याची उत्क्रांती व्हायला सुरुवात झाली, त्याच्यामध्ये बदल होत आले. आणि सुरुवातीला जो वेलफेअर बेस्ड स्कीम्स होत्या, म्हणजे काय कल्याणकारी योजना होत्या, त्यातून आता मोठ्या प्रमाणात बदल होत ब्रॉडर फ्रेमवर्क दॅट सपोर्ट्स वुमेन्स पार्टिसिपेशन इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, एंटरप्रिनरशिप अँड गव्हर्नन्स. सो दृष्टिकोनात बदल झाला. तो कसा? मग क्वेश्चन काय येऊ शकतो बघा, प्रश्न काय विचारला जाऊ शकतो. शॉर्टकटमध्ये लिहितो GB म्हणजे जेंडर बजेटिंग. सो लैंगिक किंवा लिंग आधारावरती अर्थसंकल्प किंवा वित्तीय अंदाजपत्रकामध्ये अंदाजपत्रकाच्या बाबतीत दृष्टिकोनात्मक बदल, दृष्टिकोनात्मक झालेला बदल किंवा कसा बदल झाला आहे दृष्टिकोनात्मक. मग कसा झालेला आहे प्रश्न? सिंपल उत्तर कसं आहे की अगोदर काय होतं, कल्याणकारी योजना. मग त्यांना काय वाटलं की जेंडर बेस आहे ना, तर मग फक्त कल्याणकारी योजना करा, जेंडर बेस स्कीम झाली. पण नाही, फक्त तेवढं नुसतं स्कीम आणून उपयोग नाही, हे सुद्धा लक्षात आलं. मग तो अप्रोच शिफ्ट झाला दृष्टिकोन. आणि तो कशाबद्दल झाला की आता महिलांचं सहभाग वाढणं गरजेचं आहे, वुमेनचं पार्टिसिपेशन वाढणं गरजेचं आहे. आणि तो कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये? एज्युकेशन, म्हणून तुम्हाला दिसून येईल स्कीम्समध्ये किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये सुद्धा. आणि त्या अनुषंगाने इंडिया मार्गक्रमण पण करते त्या प्रगतीचं. सो एज्युकेशनमध्ये महिलांचं प्रमाण वाढायचं ठरवलं. म्हणजेच काय, महिलांची साक्षरता वाढवणं, जास्तीत जास्त महिलांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पाहिजे, मुलींचं त्याच्यावरती भर देणं, त्याचं पर्सेंटेज कसं वाढेल याच्याकडे लक्ष देणं. त्याचबरोबर स्टेम क्षेत्रामध्ये जे मेन बेसिक सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स हे जे मेन स्टेम स्किल बेस किंवा प्रोफेशनल कोर्सेस आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग वाढावा ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर हेल्थ ॲप्रोच असेल, मी सांगितलं प्रधानमंत्री उज्ज्वला स्कीम, ह्या गोष्टीवरती पुन्हा एकदा भर देण्यात आला. कारण का आरोग्य सुधारलं महिलांचं तर माता मृत्यूदर प्रमाण कमी होईल, कुपोषण कमी होईल, तर बालकं हेल्दी जन्माला येतील, त्यांची प्रोडक्टिव्हिटी जास्त असेल, एटसेट्रा. सो हेल्थवरती फोकस करण्यात आला. सो एज्युकेशन, हेल्थ, त्याचबरोबर इकॉनॉमीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग वाढवला, ज्याला आपण लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणतो. सो तो वाढवता कसा येईल, जास्तीत जास्त महिला कशा पद्धतीने कामामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग घेतील, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून असा दृष्टिकोन शिफ्ट झालेला दिसून येईल. त्याचबरोबर महिलांच्या नेतृत्वाखालील नवीन नवीन स्टार्टअप्स, कंपन्या, एंटरप्रेनरशिप कसे उभे राहतील, प्रयोग कसे होतील हे देखील पाहण्यात आलं. त्याचबरोबर प्रशासनामध्ये देखील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढलेला दिसून येईल. याचमुळे ओव्हर द इयर्स खूप काही वर्षांमध्ये काय झालं, संस्थात्मक एक प्रकारे यंत्रणा उभी राहिली. संस्थात्मक झाल्या गोष्टी. संस्थात्मक होणे म्हणजे काय, फॉर्मल होणे, औपचारिक स्वरूपाच्या होणे. अगोदर काय इनफॉर्मल आहे. फॉर एक्झाम्पल मी पण अगोदर पण टीचिंग करत होतो, आपली जी मेजर इन्स्टिट्यूट आहे सो कॉल्ड, तर ती सोडल्यानंतर मी सेल्फ फ्रीलान्स बेसिसवरती पण मुलांना गाईड करणे, स्टुडंट्सला गाईड करणे, त्यांना काय मदत लागेल ती देणे, शिकवायची वेळ आली तर शिकवणं करत होतं. पण ते इन्स्टिट्यूशनलाइज फॉर्म नव्हता, मग इनफॉर्मल नेचर होतं ते. आता मी इन्स्टिट्यूशनलाइज फॉर्ममध्ये की ॲप आहे आपलं, ऑफलाईन क्लासेस आहे, ऑनलाईन क्लासेस आहे, ऑफिस आहे, तुम्ही येऊन कॉन्टॅक्ट करू शकता, भेटू शकता, एनरोल करू शकता. सो याला इन्स्टिट्यूशनलाइज फॉर्म आला, एक औपचारिक रूप आलं. अशा पद्धतीने ते औपचारिक रूप आहे. म्हणजेच कशा प्रकारे ते औपचारिक रूप देण्यात आलं, एक नवीन जेंडर बजेट सेल्स ओपन करण्यात आल्या प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये. सेल्स म्हणजे काय, एक शाखा, युनिट कुठेतरी. मग प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये, मंत्रालयामध्ये, केंद्रीय स्तरावर चाललं आहे, प्रत्येक मंत्रालयामध्ये हे जेंडर रिलेटेड किंवा जेंडर बजेट रिलेटेड सेल्स शाखा उभा करण्यात आल्या. त्याच्यातून काय करण्यात आलं, कॅपॅसिटी बिल्डिंग इनिशिएटिव्स, की महिलांचा क्षमता विकास करण्यासाठी काय उपक्रम करता येतील. त्याचबरोबर आणि हे सगळ्याचं कोऑर्डिनेशन कोणी पाहिलं, संपर्क करण्याचं काम महिला आणि बालविकास मंत्रालयाने. सो जेणेकरून हा एक आराखडा जी आहे, संरचना ती आहे ती मजबूत होईल. ठीक आहे, हे पण नोट्समध्ये लिहायची गरज नाही. आता इथून पुढचा जो कॉम्पोनंट आहे ना, हा झाला. आत्तापर्यंत जो कॉम्पोनंट होता तो स्टॅटिक होता. आत्तापर्यंत जो कॉम्पोनंट होता तो एक प्रकारे स्टॅटिक पार्ट होता. ॲट द सेम टाईम तुम्ही तो एनी टाईम यूज करू शकत होता, असा होता. आता याला जोडायचं आहे डायनॅमिक, म्हणजेच काय, करंट अफेअरचा पास, ज्या काही रिसेंट गोष्टी त्या, मग त्या जोडण्यासाठी तुम्हाला ते मात्र लिहून घ्यावं लागणार आहे. आणि ते लिहून यासाठी घ्यायचं आहे, जरी तुमची मेन्स नंतर असेल तर ह्या गोष्टी लिहिलेल्या असतील तर तुम्हाला कम्पेअर करता येतात की पाठीमागच्यापेक्षा ह्यावर्षी वाढवले किंवा कमी झाले, एवढं पर्सेंटेजमध्ये त्याच्यामध्ये बदल, याचा अर्थ गव्हर्नमेंटचा दृष्टिकोन किंवा फोकस त्याच्यावर जातं आहे, किंवा कमी होतं आहे, किंवा वाढतो आहे. ॲट द सेम टाईम पुढच्या वर्षी काय पाहायचं हे सुद्धा तुम्हाला यातूनच कळणार आहे, जर लिहून ठेवलेलं असणार आहे. तसं पहा, ह्या वर्षीचा जो अर्थसंकल्प आला 2025-26, त्याच्या अनुषंगाने काही आकडेवारी पाहूया. पहिलं,
द जेंडर बजेट हॅज रिच्ड अन अनप्रेसिडेंटेड ₹4.49 लाख करोड. सो 4.49 म्हणले ना आपण ॲप्रॉक्सिमेटली म्हणायचं 4.5, सो 4.5 म्हणायचं, ठीक आहे. सो 4.5 लाख करोडपर्यंत जेंडर बजेट पोहोचलेलं आहे. दुसरं, रिफ्लेक्टिंग अ सबस्टॅन्शियल 37% इंक्रीज. 37.7 म्हणले म्हणजे 38% म्हणायचं. सो जवळपास थोडं कमी 40% त्याच्यामध्ये इंक्रीज आहे. कधीपासून तर साधारण त्यांनी कंपॅरिझन कधी केलेलं आहे, फ्रॉम 3.26 लाख करोड इन 24-25. एक सेकंड ना, यस, मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 35 ते 40% तुम्हाला वाढ दिसून येईल. म्हणजेच 24-25 मध्ये जे 3.6 लाख कोटी होतं ते 25-26 म्हणजे ह्या चालू आर्थिक वर्षाच्या संकल्पामध्ये 4.5 लाख करोडपर्यंत पोहोचलं. सो दॅट्स द डिफरन्स, ठीक आहे. दिस अलोकेशन कॉन्स्टिट्यूट 8.6%. मग टोटल युनियन बजेट जे आहे, पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पाचं जे बजेट आहे त्याच्या पूर्णपणे 8.6% खास महिलांसाठी जेंडर बजेटसाठी अलोकेट करून ठेवलेले आहेत, ठीक आहे. अँड ॲप्रॉक्सिमेटली 1.9 म्हणजे याला 2% म्हणूया. सो GDPच्या किती पर्सेंट बघता आपण महिलांच्यावरती खर्च करतोय जेंडर बजेटच्या पर्स्पेक्टिव्हनी? फक्त 2%. सो पूर्ण GDPच्या. आता बघा रिक्वायरमेंट काय आहे की रिक्वायरमेंट एज्युकेशनसाठी 6% असलं पाहिजे GDPच्या. रिक्वायरमेंट आहे की साधारणतः एज्युकेशन हे 6% असलं पाहिजे, आहे नियर अराउंड 3%. हेल्थ असलं पाहिजे मोर दॅन 2.5%, आहे लेस दॅन 1%. सो हे डिफरन्सेस आहे, तो विचार करा. 2% आहे तर जेंडरमध्ये किती मोठ्या प्रमाणात खर्च केला गेला पाहिजे, ठीक आहे. बोथ मार्किंग द हायेस्ट रेकॉर्डेड लेवल टू द डेट. आत्तापर्यंत मात्र सगळ्यात जास्त येते, परंतु हे देखील कमी आहे. These figures underscore the government's growing commitment to fostering inclusive and gender responsive economic development. सर्वसमावेशक आणि एक प्रतिसादात्मक, आर्थिक प्रतिसादात्मक सर्वसमावेशक अर्थव्यवस्था तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. मग पहा, हे काही जेंडर बजेटिंग आहे हे 3 कॉम्पोनंटमध्ये डिव्हाइड केलं जातं. याचे 3 कॉम्पोनंट आहे, 3 घटक आहेत, ठीक आहे. 3 कॉम्पोनंट आहेत. मग कोणते कोणते कॉम्पोनंट आहे बघा. पहिला कॉम्पोनंट आहे तो म्हणजे, एक सेकंड इथे दिसेल बघा, द रायझिंग सॉरी ओके टेबल 1 मध्ये दिलेलं आहे, तर टेबल 1 पाहावं लागेल आपल्याला, तिथून आपल्याला कळेल यस क्लासिफिकेशन काय पाहित. सो पार्ट ए हे क्लासिफिकेशन आहे 3 पार्टमध्ये केलेलं आहे. पहिलं पार्ट ए, स्कीम विथ 100% अलोकेशन फॉर वुमेन. सो पार्ट एमध्ये काय दिलं आहे की अशा काही स्कीम किंवा योजना किंवा धोरणं ज्याच्यामधील 100% पैसा फक्त वुमेनसाठीचे. सो वुमेन एक्सक्लुझिव्ह स्कीम्स आहे त्या, वुमेन एक्सक्लुझिव्ह, फक्त वुमेनसाठी हा जर पैसा अलोकेट केलेला असेल, ही स्कीम अलोकेट केलेली असेल तर डेफिनेटली, एक सेकंड, येस. सो हे जर 100% अलोकेशन वुमेनसाठी असेल तर डेफिनेटली हा कॅटेगरी 1 किंवा कॅटेगरी एमध्ये येतो. आता कॅटेगरी बीमध्ये काय बघा, स्कीम विथ 30 to 99% ऑफ द बजेट. मग कॅटेगरी बी आहे ती म्हणजे की महिलांसाठी याच्यामध्ये 30% तर 99% पर्यंत जर प्रोव्हिजन असेल. लेट सपोज मी एखादी स्कीम काढली आणि त्या स्कीममध्ये असं सांगितलं की ह्या स्कीममध्ये असलेला खर्च किंवा ह्या स्कीम अंतर्गत केलेली तरतूद कमीत कमी 50% तरतुदीमध्ये महिला सहभागी असल्या पाहिजे, महिला ह्या लाभार्थी असल्या पाहिजे, किंवा 50% रक्कम महिलापर्यंत घेईल. 50% आला म्हणजे 30 ते 99% कॅटेगरी बीमध्ये येईल, ठीक आहे. सो हे फक्त एक्सक्लुझिव्ह महिलांसाठी का नाही, तर याच्यामध्ये पर्सेंटेज पण महिलांसाठी राखीव ठेवलेल्या गोष्टी काहीतरी अशा पद्धतीने. आणि तिसरं आहे ते म्हणजे स्कीम विथ लेस दॅन 30% अलोकेशन फॉर द वुमेन. सो 30%पेक्षा कमी महिलांसाठी अलोकेशन असेल अशा काही स्कीम आहे, तो लेस दॅन 30%. आता याचं प्रमाण कसं आहे समजून घ्या, ते मग जास्त इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सो सगळ्यात जास्त आहे 3961, हे 39, हे 61 आणि हे 3.79, एवढं पर्सेंटेज आहे. सो टोटल जे काही पर्सेंटेज आहे महिलांसाठीचं, तर त्या टोटल पर्सेंटेजपैकी एवढं म्हणजे मोर दॅन 60% हे जे
आहे ती हा कॉम्पोनंट आहे. काहीही लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त समजून घ्या काय आहे. 3 प्रकारे आहे की 100% महिलांसाठी ते मोस्ट ऑफ द 40% बजेटचा सगळा जो पार्ट आहे तो खास महिलांसाठीच जातो आहे. थोडाफार जेंडर बजेटिंगमधला पार्ट आहे जो 60% तो 30 ते 99% आणि थोडाफार प्रमाणात लेस दॅन 30% अगदी कमी आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे फॉर एक्झाम्पल दिले बघा त्यांनी 100% महिलांसाठी स्कीम आहे. अशी कोणती आहे? मातृत्व फायदा किंवा मातृत्व वंदन अभियान वगैरे स्कीम आहे, मॅटर्निटी बेनिफिट म्हणतो एटसेट्रा. सो ज्या लिव्ज वगैरे असतात, ठीक आहे, सो गर्भवती स्त्रियांसाठी. त्यानंतर वन स्टॉप सखी सेंटर, महिलांसाठी एक वन स्टॉप सेंटर आहे. वुमेन हेल्पलाईन आहे. ह्याच्यावरती जो खर्च होतो महिलांसाठीच आहे ना खास. ठीक आहे. दुसरं काय पार्ट बी मध्ये मनरेगा असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, समग्र शिक्षा असेल, याच्यामध्ये कॉम्पोनंट ठरवून दिलेले की 50% महिला असल्या पाहिजे, 50% लाभार्थी असले पाहिजे अशा पद्धतीने. तिसरा कॉम्पोनंट आहे की काही मल्टी सेक्टरल प्रोग्राम्स आहे. फॉर एक्झाम्पल जर कोणती स्कीम हेल्थसाठी तर ती सगळ्यांसाठीच आहे, नेसेसरी नाही की फक्त महिलांसाठीचे. स्किल डेव्हलपमेंट, जेंडर बजेट, जेंडर टार्गेटिंग एटसेट्रा. सो अशा पद्धतीने. आता पहा द रायझिंग प्रॉमिनन्स ऑफ पार्ट बी. त्यांनी काय सांगितलं, जो पार्ट बी आहे म्हणजे 30 to 99% याचा जर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय तो म्हणजे पार्ट बीचा प्रॉमिनन्स प्रभाव वाढताना दिसून येतो. याचा अर्थ काय की जास्तीत जास्त स्कीम्स महिलांसाठी यायला लागलेला आहे. त्याचबरोबर व्हाईल धिस अप्रोच हॅज लेड टू द डिबेट्स ओवर पोटेन्शियल डायल्युशन ऑफ टार्गेटेड वुमेन एक्सक्लुझिव्ह स्कीम्स, इट रिफ्लेक्ट्स अ ब्रॉडर पॅराडिम शिफ्ट अलाइन विथ द इंटरनॅशनल स्टँडर्ड. पण याची बाजू दुसरी पण आहे की याचा जर हा जर कॉम्पोनंट एवढा मोठा आहे तर याचा अर्थ 30% ज्या महिला आहेत, 30% जो कॉम्पोनंट ते की ज्या खास करून महिलांसाठी स्कीम्स आहे त्या मात्र कमी होत चाललेल्या आहेत असं त्याचा देखील अर्थ होऊ शकतो. In particular, this trajectory resonates with the Sustainable Development Goal 5 on gender equality. So हा देखील तुमच्या जेंडरमध्ये कुठेही महिलांबद्दल टॉपिक आला तर हा आला पाहिजे, जेंडर इक्वॅलिटी, which emphasizes the integration of gender perspective across all the levels of policy making. This trend signifies a transition from narrowly focused welfare measures to more holistic empowerment agenda aimed at ensuring that the women are not just beneficiary but also active agents for economic transformation. ठीक आहे. असं नेक्स्ट इथे जेंडर बजेट 2025-26 रिफ्लेक्ट ए सबस्टॅन्शियल कमिटमेंट टू द वुमेन. महिलांच्या विकासामध्ये तुम्हाला एक त्यांची कमिटमेंट दिसून येईल. मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड, बाल विकास मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने हॅज बीन अलोकेटेड ₹43,000 करोड, 43,000 करोड त्यांना अलोकेट केलेले आहेत. कशासाठी? मिशन शक्ती त्याच्यामध्ये मोठं फोकस आहे आणि रिस्ट्रक्चर, सक्षम अंगणवाडी, पोषण 2.0 इनिशिएटिव्ह. मग तुम्हाला काय हरकत आहे 3 इनिशिएटिव्ह ॲड करायला की कुठेही वुमेनबद्दल जर गोष्ट आली, जर गव्हर्नमेंट म्हणतं हे 3 आमचे टार्गेट आहे प्रायमा फेसी वुमेनमध्ये, तर तुम्ही पण ते केलं पाहिजे. कोणते? मिशन शक्ती, मिशन शक्ती, त्यानंतर काय सक्षम अंगणवाडी, सक्षम अंगणवाडी, आणि थर्ड थिंग काय आहे पोषण 2.0. हे 3 गोष्टी आल्या पाहिजेत. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट जे आहे ग्राम विकास मंत्रालय, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर त्यांना दिलेलं, जे की ॲक्च्युली विथ ₹1.2 लाख करोड डेडिकेटेड टू द प्रोग्राम्स लाईक मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण, जे काय आहे बोथ विच एम्बेड जेंडर सेन्सिटिव्ह रिस्पॉन्स. म्हणजे ह्या दोन्ही स्कीम आहेत ना, हे जेंडर रिस्पॉन्सिव्ह आहे, लैंगिकतेला प्रतिसादात्मक आहेत. ठीक आहे. जेणेकरून त्यांनी सांगितलं की जी वेज एम्प्लॉयमेंट आहे, दररोजची जी दिहाडी मजुरी म्हणतो आपण, तशा टाईपची जी रोजगार तयार होतो आहे त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचबरोबर हाऊसिंग ओनरशिप, महिलांचं जे काही घराचे मालकीकरण झालेलं आहे ते महिलांच्या मालकीकरण वाढत चाललेलं आहे. ॲट द सेम टाईम मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंटने सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांसाठी एंटरप्रिनरशिपच्या त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंटच्या अपॉर्च्युनिटी देखील आणलेल्या आहेत. म्हणजे त्यांना सांगायचं काय की एक प्रकारे तुम्हाला जे मेन महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे स्कीम आहे त्याच्यातून तर फायदा होतोच डायरेक्टली महिलांसाठी, बट ॲट द सेम टाईम तुम्हाला दिसून येईल की मोठ्या प्रमाणात ग्रामविकास मंत्रालय असू द्या, स्किल डेव्हलपमेंट मंत्रालय असू द्या, हेल्थ मिनिस्ट्री असू द्या, यांच्यातर्फे सुद्धा मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन होतं. उदाहरणार्थ प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असेल, त्याचबरोबर मुद्रा प्लस इनिशिएटिव्ह असेल, नवीन गव्हर्नमेंटने सुरू केलेलं आहे ह्या वर्षी. पहा याच्यातून करंट अफेअर पण होतं तुमचं. ठीक आहे. 2025-26ला बजेटमध्ये काय गोष्टी आल्यात हे देखील होतं.
डिझाईन टू सपोर्ट ए फर्स्ट टाईम वुमेन एंटरप्रेनर्स. जे कोणी फर्स्ट टाईम वुमेन एंटरप्रेनर्स आहे की पहिल्यांदाच बनतात ते, अगोदर एक कंपनी होती मग डबगायला लागली असं नाही, ज्या फर्स्ट टाईम एंटरप्रेनर्स आहे त्यांच्यासाठी अप टू द लोन्स ऑफ अप टू ₹2 करोडपर्यंत लोन्स विथ इंटरेस्ट सबवेन्शन. इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे काय, गव्हर्नमेंट काही प्रमाणात इंटरेस्ट सबसिडी देणार अशा पद्धतीने देखील स्कीम आणलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट, एम्प्लॉयमेंट स्किल आणि एंटरप्रेनरशिपसाठी कोणते इनिशिएटिव्ह बघा. न्यू एंटरप्रेनरशिप स्कीम आहे, मी आत्ता जस्ट सांगितलं ती 2 करोडपर्यंत लोन मिळेल तुम्हाला. काय काय करायचं आहे आपल्याला, सर्वसमावेशक एंटरप्रेनरशिप उद्योजकता वाढवायची आणि कौशल्य विकास करायचा आहे. दुसरी स्कीम काय, स्टँडअप इंडिया आहे. अगोदर पण स्टँडअप होती, आता ती पुन्हा एक्सटेंड केली नव्या स्वरूपामध्ये. त्याच्यामध्ये पण वुमेन SC ST सर्वांसाठी सेम. त्याच्यामध्ये काय करायचं, कर्ज द्यायचं आहे आणि ट्रेनिंगसुद्धा द्यायचं आहे नवीन बिझनेसेस ओपन करण्यासाठी. त्याचबरोबर प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे. मुद्रा योजनाचं जे काही कोणत्याही प्रकारे कोलॅटरल न घेता जे काही लोन होतं ते 20 लाखापर्यंत त्याची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे जे काही वर्किंग कॅपिटल पाहिजे होतं ते MSME महिलांच्या, खास करून महिलांसाठी सुद्धा आहे याच्यामध्ये कॉम्पोनंट. त्याच्यानंतर लखपती दिदी स्कीम, ही तर सगळ्यांनी ऐकलं असेल, लखपती झाले. पण ही लखपती लक्षात ठेवा, वर्षाला 1 लाख रुपये आहेत, महिन्याला 1 लाख नाही. असं वाटलं की महिन्याला 1 लाख मिळणार आहे महिलांना आणि मग ह्या लखपती होणार आहे. वर्षाला 1 लाख आहे. आता वर्षाला 1 लाख म्हणजे 12 ठिशे. सो महिन्याला 8,000 रुपये. सो यातून ते लखपती झालेले आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे हेच आहे गव्हर्नन्स म्हणजे, हेच आहे प्रशासन म्हणजे. तुम्हाला जे दिसतं ते नसतं, पण ते तुम्हाला जे दिसतं ते सेल करता आलं पाहिजे आणि तुमचा ट्रस्ट बिल्ड झाला पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्यांना वोट्स दिले पाहिजे. ठीक आहे. सो 1 लाख पर ॲनम पर वुमेन. नेक्स्ट, सो त्यांनी काय सांगितलं बघा, जेंडर बजेटिंग 2025-26 ॲडव्हान्सिंग ए जेंडर इक्विटेबल डेव्हलपमेंट. युनियन बजेटमध्ये काय सांगितलं आहे पुन्हा एकदा बघा, कमिटमेंट टू द जेंडर इक्विटेबल ग्रोथ थ्रू द एन्हान्स अलोकेशन वाढवण्यात आहे. एम्प्लॉयमेंट, एंटरप्रेनरशिप, एम्प्लॉयमेंट परत एकदा आलं 4.5 लाख, 8.86%, ह्या सगळ्या गोष्टी ह्या रिपीट आहेत. एम्प्लॉयमेंट, स्किलिंग आणि एंटरप्रेनरशिपसाठी काय करण्यात आलं ते देखील आपण सर्व ते याच्यामध्ये पाहिलंच ऑलरेडी तक्त्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, इन अ सिग्निफिकंट स्टेप टुवर्ड द एंटरप्रेनरशिप प्रमोशन, उद्योजकतेचं प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन स्कीम लॉन्च केली, ती देखील आपण पाहिली की 2 करोडपर्यंत मिळेल. स्टँडअप इंडियाला एक्सटेंड करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर फर्दर सपोर्ट कशातून मिळालेला आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजना, त्याच्यामध्ये 20 लाखापर्यंत कोलॅटरल फ्री लोन मिळालेले. त्याचबरोबर सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत, आता बघा सेल्फ हेल्प ग्रुप आपल्याला सेपरेट टॉपिक आहे, मग तुम्ही सेल्फ हेल्प ग्रुपचा पॉईंट देखील जेंडर बजेटिंगमध्ये इन्क्लूड करू शकता किंवा जेंडर बजेटिंगमध्ये सेल्फ हेल्प ग्रुपचा पॉईंट इन्क्लूड करू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. नेक्स्ट, बूस्ट विथ कंटिन्यू फोकस ऑन ट्रान्सफॉर्मिंग 1 करोड वुमेन इन टू द लखपती दिदीज. 1 करोड महिला लखपती दिदी बनवायच्या आहेत आपल्याला. ठीक आहे. अशा पद्धतीने. नेक्स्ट, आणि हा तो त्याच्याबद्दलचा टेबल आहे. पहा या टेबलमध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण, वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंट, मिशन शक्ती, सामर्थ्य सबस्कीम, म्हणजेच काय मिशन शक्तीचा कॉम्पोनंट आहे एक सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या अँगलने. ठीक आहे. नेक्स्ट, सो स्किलिंगबद्दल पाहिलं. एज्युकेशन अँड डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर एनेबलर ऑफ इक्विटी, म्हणजे काय, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा हे एक प्रकारे वाहक आहेत, एनेबलर आहे कशाचे, समतेचे, इक्विटीचे. ठीक आहे. नेक्स्ट, एज्युकेशन अँड डिजिटल कनेक्टिव्हिटी फाउंडेशनल पिलर्स ऑफ इक्विटेबल डेव्हलपमेंट. 2025-26चं जे बजेट आहे त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन लिटरसी वगैरे आहे, त्यांना सुद्धा आत्तापर्यंत ऑल टाईम हाय म्हणजे 78,000 करोडचं भेटले, जे की 16% इन्क्रीज होतं. म्हणजे गव्हर्नमेंटचा फोकस दिसतोय नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये. मग त्याच्यामध्ये समग्र शिक्षा अभियान असेल, त्याचबरोबर त्याचं पण फंडिंग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेलं आहे. म्हणजे काय, गव्हर्नमेंटला ॲक्च्युली लिटरसीवरती काम करायचं आहे आणि ती पण डिजिटल लिटरसी त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे, प्लस क्वालिटी एज्युकेशनवरती काम करायचं आहे असं त्याच्यातून दिसून येतं. हे जे काही अलोकेशन वाढलेत आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला दिसून येईल गर्ल्ससाठी PM पोषण जी योजना आहे, ज्याला आपण मिड डे मील मध्यान्ह भोजन म्हणतो, त्यालासुद्धा 25% इन्क्रीज केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आता भरपूर जणांना जेवण द्यायची गरज आहे, भरपूर. ठीक आहे. मध्यान्ह भोजन खास करून अशा प्रकारे. नेक्स्ट काय, 12,000 करोडपर्यंत त्याचं अलोकेशन गेलेलं आहे बघा. म्हणजे तुम्हाला जीव घालायला गव्हर्नमेंटला 12,500 कोटी रुपये लागते. विचार करा तुम्ही, म्हणजे किती लोकांना जीव घालत असेल वर्षभर गव्हर्नमेंट. ठीक आहे. प्रॉब्लेम काय झाला समजून घ्या. जोपर्यंत ते मध्यान्ह भोजन हे मॅनेजमेंट गव्हर्नमेंटकडं स्वतः करत होतं, तोपर्यंत
कदाचित टीचर करप्शन करत होते, एक टीचर्स लोकांना अपॉर्च्युनिटी मिळत होती. त्यातून भरपूर साऱ्या केसेस दिसून आल्या की कुठेतरी हे जे तांदूळ राईस आहे वगैरे किंवा मसाले आहेत वगैरे आहेत हे बाहेर प्रायव्हेटली सेल करण्याचा प्रयत्न केला गेला. ट्रू पण आहे टू सम एक्सटेंट. आय ऑल्सो विटनेस द थिंग्स फर्स्ट हँड. इट डझंट मीन की मी केलं, मी टीचर नाही प्राथमिक शाळेचा, ठीक आहे. बट मी कशा प्रकारे अनुभवलं की एक माझं कॉलेज होतं, त्या कॉलेजच्या शेजारी एक कॉलेज होतं, ठीक आहे. त्या कॉलेजमध्ये नाव घेणं बरोबर नाही, पण त्या कॉलेजमध्ये स्कूल अटॅच्ड होतं. तर मोठ्या प्रमाणात रेड्स पडल्या, रॅकेट झाले किंवा त्यांना अरेस्ट करण्यात आलं, मोठी कॉन्ट्रॉवर्सी झाली होती. ते त्यांना रेड हँड पकडण्यात आलं. प्रायव्हेटली जे काही आहे ते सगळं मिड डे मीलचं अन्न किंवा मिड डे मीलचं जे काही आहे मसाले वगैरे एक्सेट्रा ते प्रायव्हेटली सेल करून त्याच्यात पैसे कमवत होते. त्याच्यामुळे ते आहे माहिती की असं होतं पद्धती. बट प्रॉब्लेम काय होत होता की हे करप्शन होत होतं, बट ॲटलिस्ट त्यांना जेन्युअनली चांगल्या क्वालिटीचं खाणं तरी मिळत होतं, की चांगला मसाला येत होता, चांगलं मिळत होतं, त्यांना चांगलं डाळ मिळत होती, सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम मिळत होत्या. आणि जे काही उरेल यातून ते विकलं जात होतं. फॉर एक्झाम्पल सांगतो, साधारणतः 130 ग्रॅम एका स्टुडंटला येतो वन टाईमला. सगळ्यांना माहिती 130 ग्रॅम स्टुडंट खात नाही, प्रत्येकजण खात नाही. तो स्वतःची काहीतरी भाजी घेऊन आलेला असतो आणि मग त्याच्या अनुषंगाने तो खात असतो. मग तो 130 ग्रॅम यांना करायची गरज पण पडत नाही. मग हे करतात 60 ग्रॅम, मग 60-70 ग्रॅम शिल्लक राहिलं, बट ते 60 ग्रॅम क्वालिटी येत होतं. दॅट्स ट्रू. आता काय झालं, आता हे दिलं प्रायव्हेट प्लेअरला. बऱ्याचशा राज्यांमध्ये झालं प्रायव्हेट प्लेयर्सला म्हणजे काय, कुठेतरी प्रायव्हेट प्लेअरनी काय करायचं, सगळ्या गोष्टी डिस्ट्रिक्ट लेवलला सप्लाय करायच्या प्रत्येक शाळेला. आता ते इतके खराब लेवलला येऊ राहिले, ते सुद्धा मी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घेतला. की मी स्वतः पाहिलं की ज्या लेट्स से सोयाबीन भात आहे, सोयाबीन इज अ प्रोटीन रिच फूड, व्हेजिटेरियन फूड, चांगले चांगल्या प्रकारचं प्रोटीन कंटेंट आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. एक सेकंड. सो सोयाबीन इज अ प्रोटीन रिच फूड. आणि मग ते पण इतकं सोयाबीनमध्ये खराबी होती, लो क्वालिटीचं होतं, त्याच्यामध्ये अळ्या वगैरे एक्सेट्रा सापडल्या. सो ते प्रायव्हेट प्लेअर आलं का तो प्रकार होणार आहे, क्वालिटी डिग्रेड होणार आहे. मग तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्हाला करप्शन पाहिजे झालं तरी चालत थोडंफार, पण क्वालिटी द्यायची की पैसा वाचवायचा आहे बट क्वालिटी खराब करायची. आणि मला नाही वाटत पैसा कुठे वाचला आहे गव्हर्नमेंटचा, मला नाही वाटत की कुठे इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन झाले फार मोठ्या प्रमाणात. तसंही करप्शन होणार आहे, प्रायव्हेट प्लेअर करप्शन करणार आहेत, आता लक्षात ठेवा. फक्त जे अगोदर गव्हर्नमेंट करत होतं करप्शन ते आता प्रायव्हेट प्लेयर्स करणार आहे. असो, सांगण्याचं उद्दिष्ट काय की अशा पद्धतीने ते 12,000 करोड वापरले जात आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अलोकेशन वाढलेले आहे, ठीक आहे, जेणेकरून ड्रॉपआउट रेट कमी व्हावा म्हणून. त्याचबरोबर गव्हर्नमेंटने तुम्हाला सर्वांना माहिती आहे भारत नेट प्रोजेक्ट आणलेला आहे. या भारत नेट प्रोजेक्ट अंडर एक फंडसुद्धा दिलेले आहे. कशासाठी, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी टू एव्हरी गव्हर्नमेंट सेकंडरी स्कूल आणि प्रायमरी हेल्थ सेंटर. जे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल आणि जे सरकारी माध्यमिक शाळा असेल त्या संपूर्ण प्रत्येक ठिकाणी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचं काम शासनाने करायचं ठरवलेलं आहे ह्या भारत नेट प्रोजेक्ट अंडर. आणि व्हेरी ॲप्रिशिएटिव्ह आहे, इट इज अ नीड ऑफ द टाईम. प्रॉब्लेम हा आहे ते स्टुडंटपर्यंत सुद्धा गेलं पाहिजे. तिथे कुठेतरी वायफाय बसवलं पाहिजे, तिथं मुलांना त्या लॅबमध्ये कॉम्प्युटर चालवायला शिकवलं पाहिजे इंटरनेटवरती. टाईम आहे तुम्ही 8वीत ना, तुम्ही हे पोस्टर बनवणं, रील्स बनवणं प्रोफेशनल लेवलला, हे टाईमपास म्हणून नाही. रील्स बनवणं, पोस्टर्स बनवणं, तुम्हाला एडिटिंग येणं, सॉफ्टवेअर्स येणं, तुम्हाला टाईप सेटिंग येणं, तुम्हाला प्रिंटिंग करणं काय असतं, हे सगळ्या गोष्टी एक्सपोजर मिळायला पाहिजे. जेणेकरून डिजिटल स्किल्स म्हटलं तर आजच्या जगामध्ये AIचा वापर कसा करायचा आहे, व्हिडिओज कसे क्रिएट करायचे आहेत, व्हिडिओ एडिटिंग कसं शिकायचं असते, सॉफ्टवेअर्स कसे चालवायचे असतात, कोडिंग कसं करायचं असते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमलं पाहिजे. ॲप डेव्हलपमेंट, चायनामध्ये 8वीचा मुलगा ॲप डेव्हलप करतोय, मुलगी ॲप डेव्हलप करते, कारण त्याला 8वीमध्ये ते कोर्सेस आहे ॲप डेव्हलपमेंटचे. सो विचार करा. सो त्यासाठी पूर्णपणे कोड रन करायची गरज नाही. आजच्या जगामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की ॲप डेव्हलप करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. एक बेसिक कोड आहे ना, तो सर्वांसाठी बनवून ठेवलेला असतो गव्हर्नमेंटनी, ठीक आहे. त्याला टेस्ट बेड पण म्हणतात, त्याला एक वेगळंच नाव आहे, ठीक आहे, असं मला लक्षात नाही. मग तो सोर्स कोड बनवून ठेवलेला असतो आणि मग त्या सोर्स कोडच्या बेसिसवरती तुम्ही तुमचं ॲप डेव्हलप करायचं असतं, जेणेकरून तो बेसिक कोड संपूर्ण सेम राहील आणि तुम्हाला तुमचे जे चेंजेस पाहिजे त्यानुसार गोष्टी बदलतील. सो अशा पद्धतीने तुम्हाला स्किल्स देखील इम्पार्ट करावं लागणार आहे, डिजिटल लर्निंग वाढवावं लागणार आहे. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं आहे 50,000 करोड अटल टिंकरिंग. आणि मला दिसतंय की हे अटल टिंकरिंग लॅब्स आहेत ना, तर फ्युचर स्किल्स लॅब्स बनू शकतात, ह्या की भविष्यातील ह्या ज्या कौशल्य केंद्र बनवू शकतं किंवा प्रयोगशाळा बनवू शकतात. इथे प्रयोग होऊ शकतात, डिजिटल प्रयोग, बट त्यासाठी तसं पोटेन्शियल आणि तसं कल्चर तुम्हाला डेव्हलप करावं लागणार आहे. म्हणजेच काय त्यांनी सांगितलं की कुठेतरी एज्युकेशन आणि डिजिटल क्षेत्र, इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत यांचं जर तुम्ही सांगड घातले तर डेफिनेटली महिलांना त्या
आजच्या जगामध्ये जर सपोज तुम्हाला असं पण ॲज्युम करायचं आहे की कुठेतरी एक बॅरियर हे पण आहे की महिलांना बाहेर कामासाठी जाऊन देत नाही, मे बी सेफ्टी कन्सर्न असेल, मे बी पेट्रियार्कल कन्सर्न असेल, नो प्रॉब्लेम. घराच्या आत बसून आज फ्रीलान्सिंगवरती काम करू शकतात महिला. स्किल्स पाहिजे, करू शकतात, एडिटिंग करू शकतात, वॉटेवर डिझायनिंग करू शकतात, संपूर्ण गोष्ट. आज वेबसाईट डिझायनिंग असेल, ॲप डिझायनिंग असेल, युजर इंटरफेस डिझाईन करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी स्वतः डिझाईन करू शकतात. आणि त्यासाठी 4 भिंतीच्या आतच फक्त स्किल्स आले पाहिजे. त्यासाठी कुठे जायची गरज नाही, भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहे. सांगण्याचं उद्दिष्ट सिम्पल एवढा की ह्या गोष्टींची सांधड घालावं लागणार आहे. त्यानंतर ॲसेट ओनरशिप अँड हाऊसिंग सिक्युरिटी. सो हाऊसिंग सिक्युरिटी म्हणजे काय, घरकुलं देऊन तुम्हाला घराची सुरक्षितता सुनिश्चित केली, तुमची जी बेसिक नीड होती ती पूर्ण केली, बट त्याचबरोबर तुमची ॲसेट ओनरशिप, मालमत्तेबद्दलची जी मालकी होती, तुमच्या संपत्तीची जी मालकी होती ती सुद्धा इन्शुअर केली. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, जे प्रधानमंत्री आवास योजना आहे त्याच्या अंडर महिलांचं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, विच एम्स टू प्रोव्हाइड हाऊसिंग फॉर द रुरल हाऊसहोल्ड. सो ग्रामीण घरामध्ये सगळ्यांना घरं प्रोव्हाइड करणे ग्रामीण क्षेत्रामध्ये, ठीक आहे. अलोकेटेड ₹50,000 crore, मार्किंग अ 69% इन्क्रीज, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर. मग याचं जेंडर सेन्सिटिव्ह प्रोव्हिजन काय होतं की मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन ऑफ हाऊस इन द नेम ऑफ वुमेन आयदर सोलली ऑर जॉईंटली विथ द मेल हाऊस. एक तर पूर्णपणे महिलांच्या नावा करा किंवा जॉईंट अकाउंट महिलांच्या नाव असलं पाहिजे, म्हणजे महिला ही त्या ॲसेटमध्ये ओनर असली पाहिजे कुठेतरी. ही जेंडर सेन्सिटिव्ह, जेंडर रिस्पॉन्सिव्ह ॲटिट्यूड आहे. मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिता येतील, ठीक आहे. मग याच्यातून काय मिळालं, महिलांना संपत्तीचे ते इक्वली समान भागीदार आहेत हा हक्क मिळाला, तुम्हाला टॅसिट कन्सेंट मिळाली. समजून घ्या, बऱ्याच वेळा गोष्टी टार्गेटेड वेगळ्या असतात आणि ॲक्च्युली गोष्टींचा इम्पॅक्ट वेगळा असतो. टार्गेट वेगळं केलं होतं बट इम्पॅक्ट त्याचा पॉझिटिव्ह झाला आहे चांगला. आणि तो काय झाला की एक प्रकारे वेव होत गेली, एक प्रकारे मानसिकता चेंज होत गेली की महिलासुद्धा एक प्रकारे आपल्या संपत्तीमध्ये इक्वली समान भागीदार आहेत, ठीक आहे. सो मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट अंडर हे एक, आणि ही खूप मोठी स्ट्रॅटेजिक धोरणात्मक पाऊल मानलं जातं. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या डेटानुसार 74% प्रधानमंत्री आवास योजनेमधील महिला, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये जे लाभार्थी आहेत त्यातले 74% ओन सोलली ऑर जॉईंटली बाय द वुमेन. 74 ते 75% हाऊसेस हे सोलली किंवा जॉईंटली ओन केलेले आहेत वुमेनने. म्हणजे जर फक्त वुमेनचे नाव रजिस्टर केलं तर करायची तुम्हाला जास्त सबसिडी आहे, तुम्ही जॉईंट अकाउंटमध्ये केलं तर तुम्हाला कमी सबसिडी आहे. बट हे बॅरियर बनतं का, नाही तुमच्या घरात महिला नसेल तर तुम्हाला घर नाही, हे रूल बनवू शकत नाही आपण. म्हणून ते पुरुषांसाठी पण आहे की ज्या घरामध्ये महिला नसतील, सो अशा देखील थोड्याफार मग त्यांना ऑब्व्हियसली सबसिडी थोडी कमी जास्त प्रमाणात असेल, वॉट एव्हर द प्रोव्हिजन, ठीक आहे, जसं असं स्कीमनुसार त्या. सो अशा पद्धतीने तो डेटा आहे. नेक्स्ट पुढे काय बघा, युनियन बजेट 2025-26मध्ये साधारणतः 26,000 कोटी हे वुमेन आणि म्हणजे बालविकास मंत्रालयाला दिलेले महिला आणि बालविकास हे सुद्धा 16% तुम्हाला वाढलेलं दिसून येईल. मग पर्टिक्युलरली ह्या बजेटमध्ये मिशन शक्ती ही जी स्कीम आहे इम्पॉर्टंट, ती फार फ्लॅगशिप महत्त्वाची स्कीम आहे. आणि ती कशासाठी, वुमन एम्पॉवरमेंटसाठी. तिला 3,000 करोड अलोकेट केलेले आहे. आणि ती त्याचबरोबर सामर्थ्य स्कीम आहे, ती देखील आपण जस्ट आत्तावरती पाहिली सामर्थ्य स्कीम. सो त्या दोन्ही स्कीम, त्याचबरोबर प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल, नॅशनल क्रेशे मिशन, क्रेशे म्हणजे काय, बाळाला ते दूध पाजण्यासाठी एक असं बनवलेलं असतं की पब्लिक प्लेसेसमध्ये, कंपनीजमध्ये, वर्क प्लेसेसमध्ये. सो ते त्या प्रकार त्याला क्रेचे स्कीम म्हणलेले. सो हे सगळ्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की सोशिओ इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट करणं महिलांची, हेच कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहे, ठीक आहे. सो आय थिंक येस, इट्स नेव्हर एंडिंग. येस, मार्क्स प्रोग्रेसिव्ह शिफ्ट टुवर्ड्स जेंडर पॅरिटी इन ॲसेट कंट्रोल. ॲसेट कंट्रोल नंतर काय बघा, फायनान्शियल अँड डिजिटल एम्पॉवरमेंट. ती कशी झाली. सो ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा रिपीट आहे त्याच्यापैकीच, तो तुम्हाला वाचण्याची गरज नाही, मी मोस्ट ऑफ द वाचलेले आहेत. सो मला असं माहिती आहे की 2-3 स्कीम एक्स्ट्रा आहेत, बघतं बाकी सगळं त्याचे की न्यू लोन असेल एंटरप्रेनरशिपसाठी वगैरे. बट ओव्हरऑल मला सांगायचं होतं की जे कंटेंट तुम्हाला मिळवायचं आहे, जो मेसेज द्यायचा आहे मला, की आपण जे काही कोर्सेस घेतो इथं, मी जे काही रिसोर्सेस घेऊन येतो, मग ते करंट अफेअर्ससाठी असू द्या, ते क्रॅश कोर्सेससाठी असू द्या, ते टेस्ट सिरीजसाठी असू द्या, ते तुमचं नॉलेज एन्हान्समेंटसाठी असू द्या, याचा पर्पज काय आहे आणि ते कशा प्रकारे घेतो, हे आपल्या आजच्या लेक्चरचं किंवा पाठीमागच्या 2 लेक्चरचं एक वन ऑफ द टार्गेट होतं की त्यातून तुम्हाला कळावं आपले रिसोर्सेस किती ऑथेंटिक आहे, कुठेनंही कॉपी पेस्ट केलेली नाही. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी नोट्स काढतो त्याच पद्धतीने तुम्हाला त्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात. दुसरं म्हणजे हे गव्हर्नमेंट स्पॉन्सर्स असल्यामुळे किंवा गव्हर्नमेंटचं आर्टिकल असल्यामुळं याला मार्क्स आहेत, हेच तुम्ही ॲक्च्युली लिहिलं पाहिजे. परिक्रमा काय सांगते, सिम्प्लिफाईड काय सांगते, किंवा आणखीन कोणतं मॅगझिन काय सांगते,
हे ऑथेंटिकच असेल असं नाही, भले त्यांनी कुठून तरी ऑथेंटिक घेतलं असेल, बट तुम्हाला फर्स्ट हँड जे आहे ना ते ऑथेंटिक इथून गोष्टी मिळतील. त्याचबरोबर जो UPSCचा ॲनालिसिसचा पार्ट आहे ना तो माझा आहे. कशा पद्धतीने तुम्हाला ते समजलं पाहिजे हा पार्ट मी ते समजून सांगणार आहे. ह्या लेक्चरमधून तुम्हाला समजणार आहे ॲक्च्युली ॲनालिसिस कसं करायचं असतो, अदरवाईज नाही. ठीक आहे. सो सांगण्याचा पॉईंट हा आहे की अशा पद्धतीने आपण ह्या क्रॅश कोर्सेसमध्ये तुमचं करून घेणार आहे. पर्टिक्युलरली पॉलिटीचा क्रॅश कोर्स, पॉलिटी GS2चा क्रॅश कोर्स. सो निश्चित मला असं वाटतं तुम्ही यामध्ये सहभागी व्हाल आणि तुमचं मी पुन्हा एकदा सांगतो, मला भरपूर स्टुडंट कॉन्टॅक्ट करतात की सर हा जॉईन कोणी करायचा आहे मग नेमका पॉलिटीचा क्लास. सो सर्वात प्रथम ज्यांनी कोणी यावर्षी MPSCची प्री दिली ते सर्वजणांनी जॉईन केला पाहिजे असं मला वाटतं, जे म्हणजे राज्यसेवा करतात. ठीक आहे. प्री दिली म्हणण्यापेक्षा जे राज्यसेवा करतात, मग इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग की तुम्ही पास होणार असो किंवा नसो किंवा किती कट ऑफ लागतोय काही नाही. सपोज तुम्हाला 88 मार्क पडले आणि 89ला कट ऑफ लागला, तुम्हाला 99 मार्क पडले आणि 100ला कट ऑफ लागला, तुम्ही सोडून देणार का राज्यसेवा सगळं विश्व तुमचं? नाही ना, तुम्हाला राज्यसेवा करायची ना, तुम्हाला डेप्टी कलेक्टर व्हायचं आहे ना, तुम्हाला DYSP व्हायचं आहे आणि पुढे जाऊन माझं मत आहे की IAS पण होणार आहे, कारण आता सिलेबस सेम झालेला आहे. सो तुम्ही होऊ शकता पोटेन्शियली. मग तुम्ही थांबणार आहेत का? नाही. आणि माझं तसं म्हणणं असतं जे जेन्युन आहे ना त्यांनीच यावं, जे जेन्युन नाही, ज्याला टाईमपास करायचा नाही त्यांनी येऊ पण नाही. माझा वेळ खर्च नको, मला नाही लागत तुमचे पैसे. प्रॉब्लेम हा आहे की मी त्या पैशापायी मी तुमचा वेळ नाही खाऊ शकत, तुमचं आयुष्य फुकट नाही खाऊ शकत. ते मला परवडत पण नाही. 4-5 हजार आणि 10 रुपयासाठी तुमचं पूर्ण आयुष्य तुम्हाला सांगायचं नाही तू तरी जॉईन कर, तू तरी ये, तुम्हाला पैसे दे आणि तू गेलं तुझं आयुष्य, हे आपल्याला पटत नाही. सो सगळ्यात पहिल्यांदा MPSC राज्यसेवा सिरियसली प्रिपेअर करणारे सगळे, मग त्यामध्ये काही रिझल्ट लागू. दुसरं UPSC मराठीमधून प्रिपेअर करणारे सुद्धा मी सजेस्ट करेल इंग्लिशमधून प्रिपेअर करत असेल तरी या, कळतणार नाही असं नाही. मी बरेचसे इंग्लिश वर्ड वापरतो, मराठी वर्ड देखील वापरतो, इंग्लिशमधलं कंटेंट देखील घेऊन येतो आणि तुमच्यासाठी पण इंग्लिश कंटेंट आणतो मी, कारण का तुम्हाला कळालं पाहिजे की UPSC लेवलचं प्रिपरेशन इथं आले महाराष्ट्रात, इथलंच कोणाचं नाही आहे असं कोणी असंच कंटेंट नाही घेतलेलं. UPSC लेवलचं प्रिपरेशन तुम्हाला MPSCसाठी घेऊन येतोय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला उद्या जाऊन जर UPSC द्यायची झाली तर ते कंटेंटचा तुम्ही यूज टू व्हावं. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, तुमच्यासोबत जर MPSC लिहिणारा जर मुलगा बसलेला आहे, मुलगी बसलेली स्टुडंट आहे मेन्सला, ती जर ते स्टुडंट UPSC प्रिपेअर करणार असेल तर ते चांगलं कंटेंट लिहिणार आहे आणि तुम्ही केवळ MPSC दे, तुम्हाला एवढं कंटेंटची काय गरज आहे असं म्हणून मी कोणीतरी साधं देतं आहे, वरची वर देतं आहे, तर तुम्ही ती कॉम्पिटिशनमध्ये हारणार आहे. मग काय उपयोग आहे त्याचा? सो त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहिलं पाहिजे की असं समजून की तुमच्यासोबत मेन्स देणारे UPSCचे विद्यार्थी आहेत असं समजून आपल्याला ते प्रिपरेशन करायचं आहे. सो MPSC आणि UPSCचं दोन्हीही स्टुडंट याच्यामध्ये. मग याच्यामध्ये काय आहे, फक्त कंडिशन एकच आहे, प्रिलियम एकदा म्हणजे दिलेली असावी. किती मार्क असतो त्याचे मला घेणं देणं नाही आहे, कारण का ती दिलेली का असावी त्यातून तुम्ही नोन व्हाल, तुम्हाला माहिती असेल. मी असं नको, मी म्हणलं राष्ट्रपती तर तुम्ही म्हणायला नको कुठले राष्ट्रपती, कशाचे राष्ट्रपती, हे काय असतं असं म्हणायला नको. मी जेव्हा म्हणतोय सेल्फ हेल्प ग्रुप, स्वयंसहायता गट, त्यावेळेस ॲटलिस्ट तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की सिलेबसमध्ये कुठेतरी हा पॉईंट आहे. पुढचं कंटेंट माझ्या सोडा कशी तयारी करून घ्यायची. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट इट. काय डिटेल्स असतील ते सगळे आपल्या ॲपवरती असतील. ॲप आपण देखील लॉन्च केलेला आहे आणि डेफिनेटली तुम्हाला ॲप पाहायला मिळणार आहे. आपल्या टेलिग्राम, मी नेहमी सांगत असतो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती व्हिजिट करा किंवा मला हा टेलिग्राम ID माझा PNM1995 किंवा मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, 93 म्हणजे मेसेज करा 9370742194. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द टुडेज डिस्कशन. थांबूया या ठिकाणी, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. काही PSIRचे सेशन्स असतील तर काही GS2चे सेशन्स असतील. नक्की बघा, ॲनालाइज करा आणि प्रिलियम झाल्यानंतर जेवढ्या लवकर तुम्हाला मला भेटता येईल तेवढ्या लवकर भेटू शकता. बिंदास भेटा, मला काही हरकत नाही. आपण बसूया, बोलूया, डिस्कस करूया, तुम्हाला कशी मला मदत करता येईल या सगळ्या गोष्टी वर्कआउट करूया. ठीक आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.